हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. तर कमळीने आता ऋषी सरांना लाडू दिलेला असतो आणि ऋषी सर लाडू खायला खायला नाही म्हणतात. वातावरण जरा वेळ अगदी शांत झालेलं असतं. तेवढ्यात काय प्राजक्ता तिथे येते आणि सगळ्यांना म्हणते, हॅलो गाईज, सगळ्यांनी इकडे या, मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. प्राजक्ता आता सगळ्या मुलामुलींना जवळ बोलवते. काहीतरी धमाल करायची असते. प्राजक्ता म्हणते, कमळीने मला निंगीने मला धमाल अशी पार्टी आपल्यासाठी ठेवली आहे. त्यांच्या आतमध्ये थोडी मस्ती मज्जा गंमत तर नक्कीच करू शकतो ना. शंभू म्हणतो, मग काय, मस्तपैकी गाणे लावा. असं काय डान्स करू. निंगी म्हणते, वा, तर डान्स तर झालाच पाहिजे. कमळी म्हणते, डान्स वगैरे काही करायचं नाही. ऑर्डर मॅडमने अगदी सांगितलं, काय आवाज वगैरे आला नाही पाहिजे. एकदम आवाज शांत ठेवायचा. निंगी म्हणते, ठीक आहे, अगं हळू आवाजात मज्जा तर करू शकतो ना. आता कुणी म्हणतं गेम खेळायचा, कुणी म्हणतं अंताक्षरी खेळायची, कुणी काय, जसं वाटेल तशा पद्धतीने त्यांना सुचवत असतात. तेव्हा ऋषी अगदी नाराज होऊन तिथे उभे राहिलेला असतो. एक मुलगी म्हणते, अरे पार्टी गावाकडची आहे ना, मग गेमसुद्धा गावाकडचे झाले पाहिजेत. शहरातलं काही नको. त्यांची चर्चा चाललेलीच असते. काय गेम खेळायचा, काय नाही खेळायचा, तेवढ्यात काय आणि काय ते सध्या काय चाललं कॉलेजमध्ये, इलेक्शन इलेक्शन, मग 2 पार्ट्या आहेत की मग त्याबद्दलच काहीतरी खेळूया आपण. आणि काय काहीतरी वेगळाच गेम प्लॅन केलेला असतो आणि सगळ्यांच्या समोर काहीतरी वेगळा गेम खेळत असतं. तिच्या मैत्रिणीला म्हणते, आता हिला खेळायच्या नादी लावायचं आणि हिच्या हातातली चावी चोरायची आणि बरोबर तिच्या रूममध्ये असा काय धमाका करायचा की या कमळी कुणालाही तोंड दाखवायच्या लायकीचीच राहिलेली नाही पाहिजे. कळते का तुला. तिची मैत्रीण म्हणते, अगदी ओके. आता कमळी बघ कशी धमाल करते. ही अनिका. 2 पार्टी झालेल्या असतात. कमळीची आणि अनिकाची 2 वेगवेगळी टीम असतात. त्यामध्ये अनिकाच्या टीममध्ये कमी मुलं मुली येतात आणि कमळीकडे जास्त मुली गेलेल्या असतात. ऋषी मात्र त्यांची लांब उभा राहून गंमत बघत असतो आणि एन्जॉय करत असतो. अनिका म्हणते, रिश कम ऑन, ये ना माझ्या टीममध्ये प्लीज. ऋषी म्हणतो, नाही, मला खेळायचं नाहीये, मी तुमची गंमत बघतो, तुम्ही खेळा. म्हणते, काय सर नाराज होऊन बसताय ना, यात धमाल करूया आपण. आता ऋषीला सगळेच फोर्स करतात की ये रे, काय बसला एवढा उदास होऊन. आता अनिका खूप फोर्स करते, ये रे खेळायला, कम ऑन, ये रे. आता ऋषी शेवटी खेळायला येतो आणि जवळ येऊन उभा राहतो. तेव्हा प्राजक्ता म्हणते, दादा तू कोणत्या टीममध्ये. अरे मी तर काय विचारते तुला, ऑफकोर्स कमळीच्याच टीममध्ये तू असणार आहेस. मला माहिती की ऋषी आता विचार करतो आणि डायरेक्ट अनिकाच्या टीममध्ये जाऊन उभा राहतो. त्यांच्या आणि इकडच्या टीमला धक्का बसलेला असतो. अनिकाला इतका आनंद झालेला असतो की ऋषी टीममध्ये, वाव. ती मूर्ख अनिका ऋषीला मिठी मारते आणि म्हणते, मला माहितीच होतं माझा ऋष माझ्याच टीममध्ये येणार आहे. बघ असा गावच्या बघितलं का. गेमला आता सुरुवात झालेली असते. निंगे म्हणते, छोट्या बदका तुझ्या टीममधून पाठव की प्लेअर. कमळी म्हणते, निंगे चांगलं बोलायचं, उगाच काही बोलायचं नाही. तिकडून लगेच अनिका म्हणते, निंगू पिंगू, कच्च्या लिंबू टिंबू, शटाप. सगळेजण मस्त आता गेम खेळत असतात. सगळं लक्ष मात्र प्राजक्ताकडेच असतं आणि त्याला इतकं फक्त खुन्नस करायची असते कमळीला आणि प्राजक्ताला धडा शिकवायचा असतो. खूप गाण्या गजरेने गेम खेळलेलाच असतो. प्राजक्ता आणि कमळीकडे तो बघत असतो. कमळी आता रुमाल घेण्यासाठी समोर येते आणि तिला गेस तिच्या मैत्रिणीला कानात सांगते की ये बघ, आता तू जायचं, पण टार्गेट रुमाल नाहीये तर तिच्या हातातली चावी आहे. काही केलं तरी त्या गावछापच्या हातातली चावी आपल्याला चोरून आणायचीच आहे. तिच्या लक्षातही आलं नाही पाहिजे. कळते ना तुला. तिने रुमाल घेतला ना, नादामध्ये तिला इतका आनंद झाला पाहिजे, हातात ती चावी हरवली, तिच्या लक्षातही आलं नाही पाहिजे. अनिकाने आता तिच्या मैत्रिणीला अगदी परफेक्ट प्लॅनिंग करून असं पाठवलेलं असतं आणि आता सगळा गेम वगैरे म्हणूनच तिने सगळं काही अरेंज केलेलं असतं. फक्त कमळीच्या हातातली रूमची चावी घ्यायची, मग काय ती धमाल करायची अनिकाने ठरवलेलंच असतं. आता कमळे पुढे येते आणि इकडून अनिकाने ती मुलगी पाठवलेली असते की तिला सांगितलेलं असतं फक्त चावीकडे लक्ष द्यायचं, रुमालाकडे नाही. कमळे आणि ती मुलगी आता गेम खेळायला लागलेली असते. रुमाल कोण उचलतं, सगळ्यांनाच घाई लागलेली असते. अनिका म्हणते, गावछाप एकदा का तुझ्या रूमच्या चाव्या माझ्या हातात येऊ दे, मग कशी तुझी अक्कल जागेवर आणते ना बघ तू. अनिका नाव सांगणार नाही, तुझी अक्कल जागेवर असणार म्हणजे आणणारच सगळं काही. आणि
मनातल्या मनात ती बोलत असते आणि सगळं काही लक्ष कमळीच्या हातात चावी लटकवलेली असते त्या चावीवरच असतं. ठरवल्याप्रमाणे कमळीने रुमाल नेलेला असतो. कमळी त्याच आनंदात असते आणि तिच्या हातातली चावी खाली पडलेली असते. अनिका आता बरोबर समोर येते आणि खाली बसते. किती डान्स आहे इथे, किती ढास आहेत. चावी उचललेली असते आणि सगळं काही जो प्लॅनिंग केलेला असतो अगदी सक्सेस झालेला असतो. तिला फक्त रूमची चावी मिळवायची असते. अनिकाने प्लॅनिंग करून ती चावी मिळवलेली असते. आता चरण आणि शंभू गेलेले असतात पुढच्या रुमाल उचलायला. आता शंभू आणि चरण रुमाल घ्यायला गेलेले असतात. अनिकाला मात्र चावी मिळालेली असते आणि भयानक जो प्लॅन तिने रचलेला असतो ती आता सक्सेस करणार असते. तिने आधीच ठरवलेलं असतं की या कमळीला कुठेही तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवणार नाही. अशी काय तिची जिरवणार तिच्या हॉस्टेलच्या रूममध्ये. म्हणूनच अनिका आलेली असते फक्त आणि फक्त कमळीची जिरवण्यासाठी. आणि ती आता सक्सेसही व्हायला लागलेली असते कारण तिला कमळीच्या रूमची चावीही मिळालेली असते. आता हळूहळू ती सगळं काही सक्सेस करणार असते. अनिका खूप आनंदात असते आणि तिची घाणेरडी मैत्रिणी तिला साथ देत असतात. हे घाणेरडं वागायला आता अनिकाला थोडीही लाज वाटत नाही. अनिका आणि तिची मैत्रीण चावी घेऊन खूपच खुश झालेले असतात. तिची मैत्रीण आता अनिकाला विचारते, अनिका तुझ्या डोक्यामध्ये नक्की कुठला प्लॅन आहे? अनिका म्हणते, ए शटाप, मला विचारायचं नाही. डोक्यात काही नसतं. अगदी सहज ती खेळत असते किंवा ती खुन्नस वगैरेही करत नसते. सगळं काही असतं ते अनिकाच्याच डोक्यामध्ये. फक्त ऋषी आता एका साईडला उभा असतो आणि म्हणतो, प्राजक्ता आवाज देऊन तिला बोलवलेलं. काय रे दादा? अरे चल घरी, उशीर झालाय. आईला जर कळलं ना इतका उशीर झालेला जर बघ उगाच चिडणार आहे. ए दादा एवढ्या लवकर मी येणार नाही हा. आता कुठे सुरुवात झाली आणि कुठे एन्जॉय करतोय कशा लगेच. चल, आईला जर कळालं ना प्राजक्ता तर आई काय करेल माहिती आहे ना तुला. आणि परत कुठल्याच पार्टीला येऊ देणार नाही. प्लीज चल, आई खूप रागवेल. प्राजक्ता म्हणते, आता थोडा वेळ प्लीज. प्राजक्ता आता लाडात यायला लागलेली असते आणि ऋषीला लाडीगोडी लावून म्हणते, प्लीज दादा थांब ना दादा, तुझं मन आहे ना थांबायचं, मग थांब ना प्लीज. ऋषी चिडतो आणि म्हणतो, जास्त आगाव पांडव करायला नको, गुपचूप चल. आता प्राजक्ता थोडा वेळ थांब, झालं की आपण जाऊया. दादा प्लीज थोडा वेळ. दादा तुला माहिती आहे ना रे, मला अशी मस्ती वगैरे करायला मिळत नाही. आई सतत डोक्यावर असते. आता कुठे चान्स मिळालेला आहे तर करू दे ना मस्ती प्लीज. हवं तर दादा तू पुढे जातो का? मी येईल माझी तुझ्या पद्धतीने. तू ऋषी म्हणतो, काय म्हटलीस तू? नंतर येणार आहेस होय? आई मला घरात घेईल का? प्राजक्ता म्हणते, प्लीज आईला मी मॅनेज करेल, जा ना प्लीज. ऋषी म्हणतो, ठीक आहे मी जातो पण वेळेत यायचं हां, जास्त उशीर करायचा नाही. हो मी वेळेत येईल, तुला सांगितलं ना. तू जरा दादा अगदी तू बिंदास्त जा, मी म्हणेल ना तुला मी वेळेत येईल. आता प्राजक्ताने खूप कन्व्हिन्स केलेलं असतं ऋषीला. तेव्हा आता ऋषी एकटा जायला तयार झालेला असतो. ती म्हणते, मी येईल की मी माझ्या पद्धतीने, तू जा बरं दादा. आता बिचारा ऋषी आता चाललेला असतो आणि प्राजक्ता तिथे एकटी सोडलेली असते. ऋषी निघून गेलेला असतो आणि आता प्राजक्ता एकटीच राहिलेली असते. काहीतरी काम असतं म्हणून त्या हॉलमध्ये ती काहीतरी वस्तू ठेवायला येते. तिथे चरण आधीच आलेला असतो. तो मुद्दाम तिच्या अंगाला हात लावतो आणि सॉरी असं म्हणतो. प्राजक्ताला जाणवतं की चरण हे मुद्दामच करत आहे. घाणेरडा प्रकार. तो सॉरी म्हणतो आणि अगदी तिच्या जवळ उभा राहिलेला असतो. काय ग प्राजक्ता, तू अजून रागवलेली आहेस का? बेस्ट फ्रेंड आहोत ना, मग आपण गेलं पाहिजे ना. एवढ्या गोष्टीचा एवढा कसला राग प्राजक्ता? तो चरण अजिबातच आवडत नसतो आणि त्याच्याशी बोलायची तिला इच्छाही नसते. हा बळच तिच्याशी लगट लागतो आणि बोलण्याचा प्रयत्न करतो. चरण तिला त्रास देत असतो, काहीतरी घाणेरडं बोलत असतो. तेवढ्यात काय आणलेली अनिका लांबूनच धावत येते. तिला माहिती असतं कितीही घाणेरडा मुलगा आहे चरण. काय करतोस रे? तुला सांगितलं ना तिच्या प्राजक्तापासून त्रास द्यायचा नाही, तिच्यापासून लांब राहायचं. तू सुधारणार नाहीस का रे? किती वेळा सांगितलं प्राजक्ताजवळ सुद्धा यायचं नाही. तरी तो निघ. चरण म्हणतो, अगं अनिका त्रास कुठे देतोय, माफी मागतो ना. त्या दिवशीसाठी त्रास वगैरे काही तू विचार, तिला मी त्रास दिला का? चल निघ. झालं असेल तर. चरण म्हणतो, तू सांग बरं अनिका, हिला माफ करायला प्लीज. अनिका म्हणते, प्राजू आपण एका कॉलेजचे आहोत, फ्रेंड्स आहोत ना. मग इलेक्शनमध्ये एवढं चालू असतं, याला माफ करून टाक म्हणजे हा जाईल इथून प्लीज. चरणने हा त्यात ज्यूस बनवलेला असतो आणि त्या ज्यूसमध्ये काहीतरी टाकलेलं असतं. प्राजक्ता म्हणते, मला इंटरेस्ट नाही आहे तुझ्याशी मैत्री वगैरे करण्यात, फक्त क्लासमेट आहोत. पण आपण कळलं आणि तुला माफ कर, अजिबात करणार नाही. ठीक आहे माफ वगैरे करू नको पण प्राजक्ता ॲटलिस्ट एवढा ज्यूस तरी पेशील ना गं.
जबरदस्तीने किंवा अजून काहीतरी तिला इमोशनल करून रागारागाने ती बिचारी ज्यूस पिते. त्यात काहीतरी टाकलेलं असतं हे प्राजक्ताला माहितीच नसतं. प्राजक्ता आता त्याच्या जाळ्यात बरोबर अडकलेली असते. तिथून निघून गेलेला असतो आणि हा म्हणतो, किती वेळा सांगितलं रे चरण, तुझ्या गेममध्ये मला अडकवू नकोस. तुला अक्कल नाही का? एकदा सांगितलेलं कळत नाही का? या चरणवर काही एक परिणाम होत नसतो. निर्लज्जसारखा उभा असतो. अनिका अगदी ओरडून धमाक्या देऊन प्राजक्तापासून लांब राहत, तिला द्यायचं नाही तर माझ्या इतकी वाईट कोणी नाही सापडणार नाही. तरीही या चरणवर काहीच एक परिणाम होत नाही. अगदी डिम्मासारखा तिच्या पुढे उभा असतो. चरण हा उद्धटपणे प्राजक्ताशी आणि अनिकाशी सुद्धा बोलत असतो. चरण काय तिथून जायला निघालेलाच नसतो आणि अनिका आता याला बोलते आणि रागात तिथून निघून जाते. चरण म्हणतो, थोडा वेळ थांब ग. मग प्राजक्ता फक्त माझ्यात हे तुला कळेल. मग कशी तुझी बोलती बंद होते ना, बघतच राहा. अनिका इकडे आता कमळीच्या रूममध्ये अनिका आणि तिची मैत्रीण आलेली असतात. शी, किती घाणेरडा वास येतो या गावछापच्या रूममध्ये. रूम क्लीन वगैरे करत नाहीत का या घाणेरड्या मुली? कुठच्या मैत्रिणी म्हणते, अगं ही रूम म्हणजे काय, घर नाहीये आपलं, ही हॉस्टेलची रूम अशीच असणार. आणि यात ती बेडरूम नाहीये, फ्रीज, त्याच्यामध्ये काय तिला अजून फॅमिलिटी मिळणार? शटाप, एकदम शटाप. एक शब्दही बोलायचं नाहीये आणि शहाणपणा अजिबात शिकवायचं नाही. नको, जस्ट शटाप. तुला मला ज्ञान द्यायला आणलं का? ज्ञान फिरशील का तू? मदत करायला आणलीस, मग मदत कर. ही शहाणपणा शिकवू नको फुकटचा. अनिकाने काहीतरी आणलेलं असतं आणि ते कमळीच्या रूममध्ये ठेवलेलं असतं. आता ते काहीतरी महत्त्वाची गोष्ट असणार आहे. ती सगळ्यांना सापडली की कमळीला काहीतरी भयानक असा आरोप येणार आहे, यात काही शंका नाही. आणि ते अनिकाने आणि अनिकाच्या मैत्रिणीने परफेक्ट असं काम केलेलं असतं. अनिकाची मैत्रीण म्हणते, तू शुअर आहेस ना? आपण जे करतो त्यात खरंच कमळीचं आयुष्य बर्बाद होणार आहे का? कमळीला खरंच मोठं नुकसान होणार आहे का? अनिका म्हणते, मग मी जे ठरवते ते आणि अगदी तसंच होत असतं. मी जे प्लॅन केलं ना त्यामुळे कमळीचं आयुष्य उद्ध्वस्त होणार म्हणजे होणारच, यात काहीच शंकाच नाही. आणि कमळीचं लाईफ बर्बाद व्हावं हेच तर माझं ध्येय आहे. एकदा काय ती टमळी गावछाप माझ्या आयुष्यातून गेली की सगळं काही क्लिअर होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऋषी फक्त आणि फक्त माझा होणार आहे. बस, मला तेवढंच हवंय. बाकी मला काही देणं घेणं त्या गावछापकडून. माझ्या ऋषीला चोरलं, कबड्डीचे सामने जिंकले, तिथे पुढे आणि एवढं काय, माझ्या घरी आली आणि आजी आजोबावर सुद्धा कब्जा केला. सगळं काही माझं आहे. हिलाच हवं का? गावछापला हिलाच रस्त्यातून बाजूला करते. सगळं काही माझं